तुमच्या पत्रवाळ्या उचलल्यात, अशी माझ्यासारखी पत्रवाळ्या उचलणारे भरपूर आहेत. तुम्ही आम्हाला डावललंय ना ह्या काल आलेल्या लोकांच्या पत्नी भाजप, ती भाजप कुठं होत्या, कधी होत्या, ही दावा ना. आम्ही होतो, आम्ही दावू शकतो, तसं त्यांनी दावा 5 वर्ष, मी 3 वर्ष, 1 वर्ष या भाजपचं हे काम केलं, ही सचरंजी उचलली किंवा ती चटई उचलली. आणि आता काल आलेल्या लोकांना एवढ्या मोठ्या पदावर बसवताना आम्ही त्यांच्या खुर्चीच्या खाली बसायचं, ही योग्य आहे का? त्या पक्षाचा बिल्ला लावून येताय घड्याळाचा, त्यांच्या खांद्यावर भाजपचा जर तुम्हाला शाल किंवा बिल्ला दिसेल तर तुम्ही म्हणील ती करायला तयार आहे. मी आता फक्त नगराध्यक्ष पद लागलं म्हणून तू क्रियाशील सदस्य झाला, तुम्ही पक्ष प्रवेश केला नाही, 2 वर्ष 3 वर्ष आमच्यासारखे घासला, कुठं झाडाला फळं चांगली आहेत, त्या झाडावर बसणारा हा प्राणी. मी पण मुलाखत दिली, पण मुलाखत घेणारा माणूस तर आपला पाहिजे पक्षाचा. त्याने विचारायचं व तुझी कुवत आहे का आणि तू किती पैसे देऊ शकतो पक्षाला. 2 उमेदवाऱ्या मागवा काम करणारे, ही एक सांगीबांगी आहे या दोघांची, जी जगताप साहेबांची आणि पिढींची, आणि हे सगळं शहराला माहीत आहे. त्यामुळे ही लोक फार नाराज आहेत ह्या दोघांच्याच उमेदवारी. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे पक्षात होते, भाजपच्या पक्षात, तर त्यांनी एक झेंडा घेऊन आनंदापोटी नाचले होते, भाजपचा झेंडा घेऊन. त्यावेळेस हेच कौतडे त्यांना म्हणले होते, अरे शाहू फुले आंबेडकर सांगणारा माणूस जर असं नाचायला लागला तर आम्ही बाबासाहेबांचे विचार सांगायचे कोणाला, म्हणून हिणवणार तो आज भाजपचं गुणगान करून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मागणारा माणूस. आम्हाला ती लय मोठी खंत वाटते. ह्यांनी कुठं बदलला पक्ष पत्नीसाठी? त्यांनी बदलायला पाहिजे होता ना. निष्ठावंत तुम्ही भाजपमध्ये जायचं आहे ना, तुम्ही बी पक्ष प्रवेश का केला नाही? ज्या माणसाने हा भाजप पक्षाला विरोध केला त्या माणसाचं आपण आज काम करायचं आहे. आणि आपण ज्या पक्षाबरोबर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अगदी सतरंजा उचलण्यापर्यंतचं काम केलं, त्या पक्षात आज आपल्याला परक्या माणसाचं काम करावं लागतं. भाजपची एवढी कणीव होती किंवा तुम्हाला भविष्यात तिथे यायचं होतं, तर तुम्ही एवढा ठासून छाती ठोकून सातपुतेंना विरोध करायला नाही पाहिजे होता ना. ज्या गोष्टीपासून आम्ही लांब पळत होतो पूर्वी ह्या पक्षात, त्याच माणसाचं आता आम्हाला काम करावं लागलं, ही सगळ्यात मोठी खंत आहे आमच्यासाठी. कारण ज्या माणसानं छाती ठोकून आमदार साहेबाला म्हणा किंवा ह्या पक्षाला म्हणा भरपूर विरोध केला, पक्षाला बी आमची एक विनंती आहे की अशा लोकांसाठी आम्हाला पळवू नका, ज्याने आपलीच गळे कापलेत. जी मूळचा भाजपचा कार्यकर्ता ते एखाद्या वेळेस घरी बसल, पण ह्या आता नवीन आलेल्या लोकांचं काम करणार नाही आहे. जे एकेकाळी भाजपला शिव्या देणारा हा वर्ग किंवा भाजपच्या विरोधात काम करणारा हा वर्ग, ह्या लोकांचं काम कदापि करणार नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर वेगवेगळ्या अंगाच्या चर्चा इथं होत आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे ती म्हणजे इथं मंगळवेढ्यामध्ये मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मूळचं भाजप हे त्या ठिकाणी आत्ता जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये नाराज आहेत. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथं मुळात मंगळवेढ्यामध्ये भाजप रुजू नये म्हणून ज्या लोकांनी काम केलं त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा हा प्रश्न इथल्या लोकांना पडला. खरं तर हा प्रश्न फक्त मंगळवेढ्यापुरता नाही, तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासहित भारत देशामध्ये दिसतोय. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी सत्तेच्या वाट्यामध्ये आपण असलो पाहिजे म्हणून इथं मूळ भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला ज्या लोकांनी आयुष्यभर कडाडून विरोध केला तीच नेते मंडळी किंवा तीच लोक आपल्या सत्तेच्या स्वार्थापोटी भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी जो मूळचा भाजपचा कार्यकर्ता आहे तो दुखावला जातोय, त्याला त्या लोकांचा प्रचार करावा लागतोय ज्या लोकांनी इथं भारतीय जनता पार्टी वाढू नये, भारतीय जनता पार्टीचा विचार वाढू नये, भारतीय जनता पार्टीने कुठला कार्यक्रम घेतला तर त्याला टोकाचा विरोध व्हावा या पद्धतीच्या भूमिका घेतल्या. आणि त्यामुळे इथला मूळचा जो भाजप आहे तो आयारामांची जी संख्या सध्या वाढली आहे, जी सत्तेच्या स्वार्थापोटी आहे, त्या आयारामांच्या संख्येमुळे प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. तशा पद्धतीचे अनेक इंटरव्ह्यू, तशा पद्धतीचे मूळचे भाजपवाल्यांचे त्या संदर्भातली नाराजी व्यक्त करणारे व्हिडिओ देखील आपण सोशल मीडियावर बऱ्याच पद्धतीने बघितलेत. मूळ भाजपच्या लोकांची अवस्था अशी झाली की सासू नको म्हणून वाहिलं राहिलोय आणि आता सासू वाटेला आले. खरं आहे. म्हणजे ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला वर्षानुवर्ष विरोध केला, ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचा विचार आपापल्या शहरामध्ये वाढू नये यासाठी काम केलं,
ज्या लोकांनी आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला, तीच लोक आज केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्यांचा प्रचार दुर्दैवानं जे निष्ठावंत आहेत त्या लोकांना करावा लागतोय. ही सगळ्यात मोठी खंत आहे. मंगळवेढ्यामध्ये नेमकं तेच झाले. त्यामुळे तो इथला जो मूळचा भाजपचा कार्यकर्ता आहे तो या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठेही दिसत नाही. मला बरेच जण असे सांगतात की भाजपची काही मंडळी मंगळवेढ्यात फिरताना आता बिल्ला काढून फिरायला लागले खरं. आणि शहराच्या बाहेर जाताना बिल्ला घालून चालले. खरं. त्यांना हे दुखणं आहेच की आज इथं जे भाजपच्या नगराध्यक्ष म्हणून इथं त्या ठिकाणी जगतापताई समोरच्या बाजूला उभा आहेत, त्या आणि त्यांचे मिस्टर अजित जगताप यांनी या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार वाढू नये यासाठी भारतीय जनता पार्टीला कडाडून विरोध केला. इथल्या कार्यकर्त्यांना कडाडून विरोध केलाय आणि आता त्या ठिकाणी कुठेतरी इथले लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत आणि त्यांच्या ताकदीनं आपल्याला सत्ता मिळेल म्हणून ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवले. अजूनही ते आलेले नाहीत. त्यामुळं कुठंतरी नेमका या उमेदवारांचे मिस्टर दुसऱ्या पार्टीत, या इकडं, त्या पण ऐन टायमाला आलेल्या, ही एक सल आहेच. पण याहून पेक्षा वेगळी जर कुठली सल असेल तर ते म्हणजे ज्यानं विरोध केला त्याचा तर प्रचार करावाच लागणार आहे. पण ज्यांनी निष्ठेनं काम केलं त्या भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला मंगळवेढा नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाची संधी मला वाटतं त्या ठिकाणी किंवा उमेदवारी ही त्या ठिकाणी मिळाली नाही. खरं. आणि ही खऱ्या अर्थानं गोम आहे. माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक ठिकाणी काम केलंय, मग ते अगदी जिल्हा सरचिटणीस म्हणून असेल किंवा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून असेल किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये संयोजक म्हणून असेल, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम करून जो माणूस अहोरात्र भारतीय जनता पार्टीचा बिल्ला घेऊन फिरतो, ते प्रकाश खंदारे साहेब आपल्यासोबत. साहेब अगदी मनापासून नमस्कार. स्वागत. नमस्कार. खरं तर मी जे म्हणालो की भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आलेली खंत मुळात या पक्षाला किंवा या पार्टीला सुगीचे दिवस यावे म्हणून तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते अनेक वर्ष ते काम करतात. परंतु जेव्हा प्रत्यक्षात या पार्टीला सुगीचे दिवस आले त्यावेळेला आपल्यातल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याच्या ऐवजी जी स्वार्थी वृत्ती आहे राजकारणामधली, जी अनेक वेळा अनेक ठिकाणी जाऊन सत्ता भोगत असते, ती माणसं पुन्हा तुमच्या पक्षाच्या वाटेला आली. आणि आपल्याकडे एक म्हण आहे की सासू नको म्हणून वेगळं राहिली आणि सासू वाटेला आली. अगदी ती संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती तर मंगळवेढ्यामध्ये झाली. तर त्याच्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय? नाही, हे खरं आहे तुमचं. आमची आता अवस्था तशीच झाली आहे. हं, व ज्या गोष्टीपासून आम्ही लांब पळत होतो पूर्वी हं. ह्या पक्षात, हं. त्याच माणसाचं आता आम्हाला काम करावं लागलं. ही सगळ्यात मोठी खंत आहे आमच्यासाठी. हं. जेणेकरून आम्ही त्या माणसासाठी नको म्हणत होतो, हं. त्याच माणसासाठी आम्हाला होय म्हणायची पाळी आली. हं, पण हं. ही नको वाटते आता. त्या बुद्धीला पटत नाही. हं. कारण ज्या माणसानं छाती ठोकून आमदार साहेबाला म्हणा किंवा ह्या पक्षाला म्हणा भरपूर विरोध केला. असा विरोध केला की आम्ही एखादा कार्यक्रम समजा एखादा राबवलाय व आमच्या निधीतून, भाजपच्या पक्षाच्या निधीतून एखादा कार्यक्रम केलाय, ते कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून आम्ही करण्यासाठी गेलोय. हं. त्या उद्घाटनाला हवेपोटी ह्या माणसाने हा भाजपाच्या कोट्यात जातोय हं. आता. हं, हं, हं. आणि ह्याला आपलं आपलं अस्तित्व नाही राहणार म्हणून त्या माणसाने एका रात्रीमध्ये आदल्या दिवशी तो कार्यक्रम आपल्या पोटात टाकून घेतला आणि सकाळ उठून आमदार साहेब त्याच कार्यक्रमाचं उद्घाटन करणार होते. हं. तर तिथली परशी उचलून नेऊन आपल्या घरी ठेवले ह्या माणसानं. आज त्याच माणसाचं भाजप काम करा म्हणते. कसं शक्य आहे? हं, 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 हं. खरं लोकसभेच्या वेळेलाही इथं जगतापांनी कडाडून विरोध केला होता राम सातपुतेंना. त्याची खंत कुठं तर तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे कारण तिथं हो. पराभूत झाला तुमचा. बरोबर आहे ना. तो हं. म्हणजे आता राम सातपुते हे आता मागासवर्गीय कार्यकर्ते हं. जेणेकरून मग तुम्ही ते एक्सपेक्ट करू शकला नाही असा आम्हाला आरोप करायचा आहे तुमच्यावर. हं, हं. कारण भाजप हा कुठल्या जाती भीतीसाठी काम करत नाही. भाजप सर्व जातीसाठी सर्व पक्षासाठी काम करणारा भाजप पक्ष आहे सुरुवातीपासून. हं, हं. मग तुम्हालाच राम सातपुतेच्या जर तुम्हाला भाजपची एवढी कणीव होती किंवा तुम्हाला भविष्यात तिथे यायचं होतं तर तुम्ही एवढा ठासून छाती ठोकून सातपुतेंना विरोध करायला नाही पाहिजे होता ना. हं, 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 हं. मग तुम्हाला पुढची आशा होती भाजपमध्ये बाबा आपल्याला इथं स्थान मिळणार आहे तर तुम्ही राम सातपुते सारख्या साहेबांना तुम्ही खरंच विरोध करायला नाही पाहिजे होता. आणि मागच्या टर्मला आमदार साहेबाला त्यांनी केलाच विरोध ना पोटनिवडणुकीला. हं, हं. आमदार साहेबांना पोटनिवडणुकीला केलाच त्याच आमदार साहेबाला. आणि विशेषतः अजून आम्हाला असं सांगायचं आहे की ह्याच माणसांनी आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्यावेळेस आमदार साहेब अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही साजरी करतो एकोप्याने. हं. तर त्या जयंतीत आम्ही आमदार साहेबांचे काही कार्यकर्ते
तर त्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की अण्णाभाऊ साठे येथे साहेबांचा बॅनर लागावा, आमदार साहेबांचा. मग त्या बॅनरला सुद्धा हा एका अशा 4 लोकांकडून विरोध केला आणि तो तिथनं बॅनर हटवला गेला. इथपर्यंत इथल्या खालच्या पातळीपर्यंत हा माणूस असा वागतो. म्हणजे भाजप हे फुलूच द्यायचं नाही तो त्याला. मग आता भाजपच्या फुललेल्या गुलाबापाशी तुम्ही काय येताय? असा आम्हाला तुमच्यावर आरोप आहे. त्यानंतर काल परवा दीड वर्षाखालीच एक कामाचं उद्घाटन होतं भाजप पक्षाने व आचारसंहिता लागू व्हायला लागली होती त्या टायमिंगला. फक्त आमदार साहेबांचं म्हणणं काय होतं, आपण जी भाजपच्या निधीतून जे आपण कामं आणली त्या कामाचं उद्घाटन करायचं. तर त्या कामाला ह्या माणसानं आपला बिल्ला लावला की माझ्या समितीतून ती कामं झालीत तर ती मीच केली पाहिजे उद्घाटन, असं म्हणून त्या कामाला तोने विरोध केला आणि ती पर्शी घेऊन आपल्या घरी नेऊन ठेवली रात्रीत. आणि दुसऱ्या दिवशी साहेब त्याचा हे करणार होते उद्घाटन. तर आदल्या दिवशी त्या माणसाने उद्घाटन करून ती पर्शी नेऊन आपल्या घरी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आणून लावली. म्हणजे इथपर्यंत खालच्या स्तराचा वागला गेलेला हा. आणि आता भाजप पक्ष आणि तुम्ही म्हणताय की त्यांच्या पत्नी भाजप, ती भाजप कुठं होत्या, कधी होत्या, ही दावा ना. आम्ही होतो, आम्ही दावू शकतो, तसं त्यांनी दावा 5 वर्ष, मी 3 वर्ष, 1 वर्ष या भाजपचं हे काम केलं, ही सचरंजी उचलली किंवा ती चटई उचलली, असं कुठं कार्यशील झाले. हा ठीक आहे, हे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मग ह्यांनी कुठं बदलला पक्ष पत्नीसाठी? त्यांनी बदलायला पाहिजे होता ना. निष्ठावंत तुम्ही भाजपमध्ये जायचंय ना, तुम्ही बी पक्ष प्रवेश का केला नाही? करायला पाहिजे होता ना. मग आम्हाला मान्य झालं असतं तुम्ही भाजपचा आहात. म्हणजे तुम्ही एकीकडे राष्ट्रवादी, म्हणजे दोन्ही बाजूला तुमची, म्हणजे ज्या झाडावर चांगलं बोर दिसते त्या झाडाला तुम्ही दगड मारायला मोकळे. अजून एक गोष्ट इथं खंदारे साहेब प्रामुख्याने दिसते, ती म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचं हित मंगळवेढ्यामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष काम केले आणि सत्ता असो नसो हा पक्ष वाढला पाहिजे म्हणून अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या लोकांनी प्रयत्न केले, ती लोक देखील आज कुठेही शहरामध्ये काम करताना सक्रिय असताना दिसत नाहीत. मला तर असं कळतंय की आमच्या सुदर्शन यादवनं उमेदवारी मागितली होती, शशिकांत नानांचं काही लोकांचं म्हणणं होतं त्यांना उमेदवारी द्या, तुम्ही त्या उमेदवारी मागितल्या होत्या, परंतु एकाही भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला साधी नगरसेवकाची उमेदवारी देण्यात आली नाही. कधी त्याचे पैसे विचारले, कधी त्याला जात विचारली, कधी त्याला काय विचारलं, अशी चर्चा आहे. तर काय मग हे असा दुखावला गेलेला माणूस करेल वाटते तुम्हाला मदत यावेळी? आम्हाला आता मी उमेदवारी मागितली होती. मी आता भारतीय जनता पक्षात 2 वेळा त्या मुलाखतीला बसलो. आम्हाला आशावादी सांगितले की तुम्ही घरोघरी जावा आणि भाजप चिन्हावर मी उमेदवारी मागितली आणि भाजप चिन्हावर मी लढवणार आहे. हे तुम्ही प्रत्येक घरी जावा आणि आम्ही सर्वेला जाणार आहे, तुम्ही काय ते केलंय का नाही बघा. आम्ही गेलो, मांडल्या आम्ही व्यथा आमच्या, आम्ही भाजप चिन्हावर आम्ही लढवणार आहे. आणि लोकांचे हात जोडले, पाय पडलो, आलो आम्ही. पण खऱ्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला बाजूला ठेवलं गेलं, जी कधीच डोक्यात नसणारी माणसं, म्हणजे ह्या पक्षातच कधी नसणारी माणसं ती ह्या पक्षात दिसली आम्हाला आणि आम्ही बाजूला दिसतोय. ही आमची सगळ्यात मोठी खंत आहे. आणि बघितलं गेलं तर तुम्ही एका घरात जी कधी ह्या पक्षाला मानणारी नाही वर्ग, म्हणजे ह्या पक्षाबद्दल कधीच विचारधारा त्यांची जुळली गेली नाही, असे आमच्या आता प्रभागात आलेले खवतुडे, त्यांनी भाजप ह्या नावाला असं जवळजवळ मानलं कधीच नाही. माझ्या मते एक 5-1 वर्षापूर्वी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे पक्षात होते, भाजपच्या पक्षामध्ये. तर त्यांनी एक झेंडा घेऊन आनंदापोटी नाचले होते, भाजपचा झेंडा घेऊन. त्यावेळेस हेच कवतडे त्यांना म्हणले होते, अरे शाहू फुले आंबेडकर सांगणारा माणूस जर असं RSSच्या कार्यकर्त्याला घेऊन नाचायला लागला तर आम्ही बाबासाहेबांचे विचार सांगायचे कोणाला. म्हणून हिनवणारा तो आज भाजपचं गुणगान करून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मागणारा माणूस, आम्हाला ती लय मोठी खंत वाटते. आता मग त्यांनी सांगावं ना, बोळवणकर, पानसरे, त्यांची विचारधारा तिथपर्यंत पोहोचती का सांगावं ना त्यांनी. भाजपच्या RSSची जी काय काम आहे ती त्यांनी एकदा
असं ह्याच्यावर बोलावं ना माईकवर, बघू सांगू शकतात का, म्हणजे खरे भाजपचे आलेत आता आपल्यात आणि भाजपचं काम करू शकतात, निष्ठावंत आहेत. हे हवेपोटी आलेली लोक आहेत. एका ठिकाणी 2-2 उमेदवाऱ्या मागवून काम करणारे, ही एक सांगीबांगी आहे या दोघांची, आजी जगताप साहेबांची आणि कवतुडेंची. आणि हे सगळं शहराला माहित आहे, त्यामुळे ही लोक फार नाराज आहेत ह्या दोघांच्याच उमेदवारीवर. असं तो मूळचा भाजपचा माणूस काम करेल तुम्हाला सांगतो साहेब, जी मूळचा भाजपचा कार्यकर्ता आहे ते एखाद्या वेळेस घरी बसल, पण ह्या आता नवीन आलेल्या लोकांचं काम करणार नाहीये. जे एकेकाळी भाजपला शिव्या देणारा हा वर्ग किंवा भाजपच्या विरोधात काम करणारा हा वर्ग, ह्या लोकांचं काम कदापि करणार नाही. आणि हे कुठं मला शहरात दिसायला लागले, जे ऐकायला पण मिळायला लागले, की मूळ भाजपचा कार्यकर्ता इथं आज नाही. मला वाटतं उद्या कधी जर समजावून काढली तर काय करेल हा भाजपचा कार्यकर्ता? नाही, समजूत कशी काढणार? मी नाराज आहे मुळात. मी तुमच्या पत्रवाळ्या उचलल्यात. अशी माझ्यासारखी पत्रवाळ्या उचलणारे भरपूर आहेत. तुम्ही आम्हाला डावललंय ना ह्या काल आलेल्या लोकांसाठी म्हणतो बरं का साहेब. बरोबर. काल आलेत. आम्ही तुमच्यासाठी बरीच पदं भोगली, बऱ्याच ठिकाणी आम्ही कामं केली. तुम्ही पण पक्षाने आदेश दिले. गोव्यासारख्या राज्यात जाऊन आम्ही काम केलंय पक्षाच्या आदेशावर. महिना तिथं राहिलो लेकरं बाळ सोडून आम्ही. आणि तुम्ही आता काल आलेल्या लोकांना एवढ्या मोठ्या पदावर बसवता आणि आम्ही त्यांच्या खुर्चीच्या खाली बसायचं, ही योग्य आहे का? ही पक्षाची विचारधारा आहे का? बरोबर. आपला पक्ष काय सांगतो भाजप, की ज्यांनी पक्षासाठी घासलंय, जी पक्षासाठी पळलेत, त्या कार्यकर्त्याची कुठं तर उणीव भरून काढणे किंवा त्या कार्यकर्त्याला संधी देणे, हे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आहे. हे आयाराम गयाराम या लोकांसाठी नाही आपलं. हे असे वल्ल्या वल्ल झाड असतं का, एक मन आहे, ते वल्ल्या झाड मला सांगता येणार नाही, विश्लेषण करता येणार नाही, पण ज्या झाडाला फळं चांगली आहेत त्या झाडावर बसणारा हा प्राणी आहे. एक गोष्ट मला इथंच नाही, मला राज्यभर एक गोष्ट मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली, की मूळ ज्या भाजपच्या लोकांनी आयुष्य घालवलं, इथं संघर्ष केला या सगळ्या परिस्थितीमध्ये, त्या लोकांना देखील तुम्ही किती पैसे घेऊन येणार आहे किंवा किती पैसे तुमच्याकडे निवडणूक लढवायला. आमच्या पंढरपुरात पण ते उदाहरण झालं. असं विचारलं की काय वाटतं? मला पण विचारलं गेलं. मी पण त्या ह्याच्यातला कार्यकर्ता आहे, कारण मी पण मुलाखत दिली, 2 वेळा दिली. पहिल्या मुलाखतीला आम्हाला पैसे मागितले नाहीत, ठीक आहे म्हणले, सदस्य नोंदवून घेतलं, आली मुलाखत झाली, ठीक आहे. दुसऱ्या मुलाखतीला गेलो, पण मुलाखत घेणारा माणूस तर आपला पाहिजे पक्षाचा. त्याने विचारायचं, व तुझी कुवत आहे का, आणि तू किती पैसे देऊ शकतो पक्षाला, ही नाही ना. हे कुठं तर ह्या पक्षाने आपला विचार केला पाहिजे. आणि पक्षाची विचारधारा नाही आहे सर्वसाधारण कार्यकर्त्याला पैसे मागण्याची, किंवा तू खर्चू शकतोय का. आज तागायत भाजपनेही कधी केलेलं नाहीये. भाजपचा हेतू फक्त निष्ठावंत कार्यकर्ता जी घासला गेलाय त्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपचं ध्येय धोरण आहे. हे आताच्या आयते खाऊ माणसासाठी नाही भाजपचं धोरण. पण हिथं काय घडलं हे आम्हाला काहीच अजून कळलं नाही का बाबा अशा लोकांना आपण संधी दिली आहे. भाजपचं धोरण हे निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी भरपूर आहे. फक्त हे आता मुलाखतीला नवीन माणूस बसला, ज्याचं कधी पक्षासाठी योगदानच नाही, त्या माणसानं आम्हाला विचारायचं तू पैसे किती खर्चू शकतो, ही पक्षानं गांभीर्याने घेतलं पाहिजे. कुठेतरी या शहरामध्ये एक अशी पण चर्चा आहे की इथं पक्षाला डावलून गटबाजीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालंय, आणि ज्या लोकांनी पक्षवाढीसाठी काम केलं ती लोक उद्या कदाचित प्रश्न विचारतील म्हणून ती ह्या प्रक्रियेतच ठेवायची नाही, त्यांना बाजूला सारायचं आणि आपापल्या हिशोबाने आपापल्या गटाची बांधणी करायची. ह्यामध्ये कुठे तर तुम्ही एवढ्या दिवस जे पक्षवाढीसाठी संघटना बांधणीसाठी काम करताय त्या विचाराची माती होती असं झाली, स्पष्टच आहे. विचाराची माती झाली आणि आमची बी माती झाली आहे. विचाराची होत आमची पण झाली. तुमच्या लक्षात आलं असेल, मी इतक्या उशीर तेच सांगतोय तुम्हाला की बाबा ह्या पक्षाच्या ध्येय धोरणावर आम्ही चालणारी लोक ती बाजूला ठेवली गेली. थांबा जरा. आणि ज्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा विचारच त्यांना नाही त्या माणसाला तुम्ही आणून बसवलं. त्यामुळे आमची मनं कशी काम करतील, आम्ही कसं काम करू तुमच्या संदर्भात. त्यामुळे आम्ही पक्षाला बी आमची एक विनंती आहे की अशा लोकांसाठी आम्हाला पळवू नका.
ज्यांनी आपलीच गळे कापलेत आणि ते आता म्हणतायत की आम्ही तुमचंच आहे. आमची अशी विनंती आहे पक्षाला की बाबा अशा कार्यकर्त्याला थोडस बाजूला थांबवावं आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना थोडस तुम्ही जवळ करावं. आता ही तुमच्या शहरामध्ये गंमत आहे. मिसेस नगराध्यक्ष ज्या आहेत ज्या पदाला उभा राहिले त्या मिसेस भाजपमध्ये आहेत आणि त्यांचे मिस्टर राष्ट्रवादीमध्ये आहेत. हे तुमच्या पक्षाला चालतंय का? अहो पक्षाला चालत नाही हो. आम्ही म्हणतोय आम्ही पक्षाला चालतंय असा विषयच नाही. पण तुम्ही पदाधिकारी भाजपचे आहे कुठं ते दावा ना आम्हाला. तुम्ही आता फक्त नगराध्यक्ष पद लागलं म्हणून तुम्ही क्रियाशील सदस्य झाला. तुम्ही पक्षप्रवेश केला नाही. स्टेजवर आला कुठल्या पक्षप्रवेशाला का कुठल्या जिल्ह्याच्या मिटिंगला गेला की बाबा मला पद द्या, मी या पदावर काम करते, 1-2 वर्ष 3 वर्ष आमच्यासारखे घासला कुठं नाही. बर तुम्हाला पदच घ्यायचंय. तुमचे मिस्टर काम करत होते, तुम्ही काय राजकीय नाही, मिस्टर राजकीय आहेत. मग त्यांनी ह्या पक्षात येऊन मग माझ्या पत्नीसाठी त्यांनी हे 1 वर्ष ह्या भाजप पक्षावर काम करायला पाहिजे होतं आणि मी माझ्या पत्नीसाठी मी काम केलंय, मी घासलोय ह्या पक्षासाठी. तुम्ही मला माझ्या पत्नीसाठी उमेदवारी द्यायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही मान्य केलं असतं ना. तुम्ही अजून पण बाहेरच आहे. अजून तर कुठं पक्षात तुम्ही अजून तुमच्या पक्षाचा बिल्ला लावून येताय घड्याळाचा. भाजपचा नाही लावत आहे तुम्ही अजून. बघा त्यांच्या खांद्यावर भाजपचं जर तुम्हाला शाल किंवा बिल्ला दिसेल तर तुम्ही म्हणील ती करायला तयार आहे. अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या पक्षाचा तो बॅनर तुम्ही खांद्यावर टाकणार, पत्नी टाकणार आता, कारण का त्यांना उमेदवारीच मिळाली पक्षाची. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी टाकणारच. बरोबर. आता ह्या सगळ्याचं काय होणार शेवटी ह्या निवडणुकीकडे कसं म्हणजे कन्क्लुजन काय काढायचं सगळ्या गोष्टी? कन्फ्युजन काय नाही. आमच्यासारखा कार्यकर्ता शांत बसणार आणि जे कन्फ्युजन निघाल ते निघाल. आम्ही त्यांना काय म्हणू शकणार नाही की बाबा आम्ही जाणार आणि पक्षाला मदत करणार. आम्ही पुढच्या वर्षी पक्षाला मदत करणार, ह्या वर्षी पक्षाला मदत करणार नाही आणि कुणालाच करणार नाही. तुम्हाला वाटेल पक्ष सोडून अजून दुसरं, आम्ही शांत घरी बसू. पुढच्या वर्षी पक्षाला विचारू आम्ही अशा लोकांना परत संधी अजून देणार का आम्ही काम करू का या लोकांकडनंच काम करून घेताय. आणि तुम्ही म्हणताय की बाबा अवताडे प्रेम, तुम्हाला 17 किंवा 18 तारखेनंतर जे काही शहरात नाराज गट आहे अवताडे गट, तर अवताडे प्रेमी हा 18 तारखेनंतर अवताडे प्रेमी हा काम करू शकतील. मी अवताडे प्रेमी म्हणलो बरं का साहेब. अगदी खरं तर तुम्ही मगापासून म्हणताय की पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधलेला आहोत, आमचा पक्षाला विरोध नाही. आम्ही एक वेळ शांत बसू पण चुकीच्या माणसाला मदत करणार नाही. तर इथं जे चुकीच्या माणसाला मदत करणार नाही यामध्ये तुम्ही आहात का हे संपूर्ण मूळ भाजप? नाही, माझा मुद्दा तो नाही. मूळ भाजप नाही. मी सांगितलं भाजपचा कार्यकर्ता, तुम्ही असेल इतर कोणी असेल, पण निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता. निष्ठावंत म्हणलं मी. निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता हा शांत बसेल. ठीक आहे. या पद्धतीची अस्वस्थता आहे, या पद्धतीची परिस्थिती. मी म्हणालो तसं खरं तर हा फक्त एकट्या मंगळवेढा नगरपालिकेपुरता विषय नाही. हे पंढरपुरात, सांगोल्यामध्ये आणि बऱ्याच भागामध्ये आपल्या आजूबाजूला जाणवलं की मूळचा जो भाजप आहे तो आयारामांची जी इथं चलती सुरू झाली त्यामुळे कुठेतरी दुखावल्याचं चित्र बघायला मिळतंय. ज्या लोकांनी पक्षाला, पक्षवाढीला, संघटनेला, इथल्या लोकांना भाजपच्या वर्षानुवर्ष त्रास दिला, इथं पक्षाला वाढू दिलं नाही, त्या लोकांची तळी उचलायला आम्ही आज तरी तयार नाही आहोत. आम्ही एक वेळ शांत बसू पण आम्ही त्यांना मदत करणार नाही. या पद्धतीची भूमिका मंगळवेढा शहरातून तरी भाजपचे कार्यकर्ते इथं घेत आहेत. खरं तर पक्ष, संघटना फार विचार आहे भारतीय जनता पार्टीची. अनेक वर्ष चालणारा हा पक्ष आहे. अनेक वर्ष, अनेक बिकट परिस्थितीतून हा पक्ष करते पुढे आलाय. पाठीमागच्या 70-80 वर्षाचा संघर्ष आहे या सगळ्या गोष्टीला. हे सगळं होत असताना जर आज सुगीचे दिवस आल्यानंतर आपल्या मूळच्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल, सुगीचे दिवस आल्यानंतर ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांना संधी मिळत नसेल आणि ज्यांनी या पक्षाला विरोध केला त्यांची कामं करावी लागत असतील तर आम्ही शांत बसू गुणानं. पण या प्रक्रियेमध्ये येणार नाही या पद्धतीची भूमिका करते ही सगळी लोक मांडतायत. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री असतील, मूळ संघाची सगळी यंत्रणा असेल किंवा ही लोक असतील
मला वाटतं निश्चितपणाने याचा कुठेतरी विचार करतील, कारण ही खदखद संघामध्ये फार दिवस ठेवली जात नसते, कारण संघ त्या अंगाने विचार आहे. त्यामुळे कुठेतरी जी आयारामांचं करायचं काय, कारण मी बऱ्याच निवडणुकांमध्ये बघतो की मूळचे भाजपचे पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवाराला मदत न करता एक वेगळा मेसेज द्यायला लागले, तर त्यांना हे सांगायचं आहे की भाजपमधलं राजकारण नंतर विचार विचार आहे. आधी. आणि मला वाटतं त्याच्या संदर्भातल्या भूमिका खरं तर भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने घेतल्या जातात. तो जर इथल्या कार्यकर्त्यांनी घेतला तो विचार किंवा त्यांनी भूमिका घेतली, तर त्याचा तोटा इथल्या उमेदवारांना निश्चितपणे होऊ शकतो. ज्या पद्धतीनं इथं मंगळवेढा नगरपालिकेपुरतं बोलायचं झालं तर अजित जगताप हे आता राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नी या भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवून ही उमेदवारी घेतली आहे. त्यांचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा रीतसर प्रवेश झाला नाही असं यांचं मत आहे. मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या एकाही माणसाला इथली उमेदवारी मिळाली नाही, हा दुसरा मुद्दा आहे. उमेदवारी मागायला गेलो तेव्हा मुलाखतीमध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे हा विचारला गेला, म्हणजे आमचं आतापर्यंत या पक्षाची केलेली सेवा वाया गेली, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी पक्षाने नित्य काम करणाऱ्या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या, ह्या कुठेतरी सामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा. या पद्धतीची भूमिका ते सगळेजण मांडतायत. त्यामुळे ह्या एकूण निवडणुकीमध्ये आम्ही शांत असू, घरी बसू, या पद्धतीचा जो भूमिका आहे, जे मगाशी त्यांनी मला बोलताना सांगितलं की आमची भाजपची पदाधिकारी मंगळवेढा शहरामध्ये फिरताना बिल्ला काढून फिरायला लागलेत आणि बाहेर जाताना घालून फिरायला लागलेत. हा जो एक म्हणजे नाविलाजाचा काळ ह्या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांवर आहे, त्याचा कुठेतरी वरच्या पातळीवर देखील विचार होईल खरा. पण उद्याच्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम मात्र विपरीत होतील, हे निश्चित आहे. धन्यवाद.